मेहकर शहराबाहेरील MIDC परिसरात सापडलेल्या युवकाच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 12 तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत मेहकर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सापडलेल्या युवकाच्या मृतदेहामागील धक्कादायक सत्य अखेर समोर आले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? पाहूया हा विशेष रिपोर्ट. मेहकर शहराबाहेरील खामखेड रोडवरील MIDC परिसरात 4 मार्च 2026 रोजी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मृताची ओळख राहुल बाजड, वय 27 वर्षे, जांब आढाव, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम अशी पटली. घटनास्थळी पंचनामा, फॉरेन्सिक तपास, फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांनी 4 विशेष पथके तयार करून विविध दिशांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी ओम केणवडकर, राहणारा केणवड, जिल्हा वाशिम याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक राहुल हा वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून 3 मार्च रोजी MIDC परिसरातील शेतात नेऊन त्याच्यावर हल्ला व दगडाने ठेचून खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या 12 तासांत खुनाचा उलगडा करत मेहकर पोलिसांनी तपासातील तत्परता दाखवून दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर,